नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. मित्रांनो, आज रविवार आहे, आज 26 जानेवारी. आणि एक कालच ठरवलं होतं रात्री 25 तारखेला संध्याकाळचं का बाबा आज रविवार पण आहे, 26 जानेवारी पण आहे. आज आपण सिटी पास पण पडतो आमचा, तर कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ किंवा एखाद्या गावात फिरून येऊ, फेरफटका मारू. तर आपण या ठिकाणी एका गावामध्ये जाणार आहे, पाहूया. गाव पण मला माहित नाही, फक्त मी विचारलं एक ठिकाणी का बाबा गाव किती लांब आहे, तर ते बोलले आहेत अजून भरपूर लांब आहे. तर चला आपण जाऊ, पाहू त्या गावामध्ये, सफर मारू, कसं काय आहे तिथं वातावरण वगैरे पाहू, दाखवतो तुम्हाला सगळं. तर मित्रांनो, आपण आलोय आता इकडं गावाकडं चाललोय. इकडं पाहू शकता, इकडं पण शेती आहे, मस्त शेती आहे. विचारलं तिथं एक आजोबा बसलेले होते ह्याच्यावरती, त्यांना म्हटलं इकडं शेती वगैरे कुठे आहे, तर ते बोलले आहे पुढे जाऊ शकता तुम्ही, भरपूर शेती आहे, गावाचा एरिया आहे हा. तर आपण चाललोय आता पुढं, पाहू शकता. हा, इकडं पण शेती आहे तर दिसतीये. आणि जसं गावाकडचं वातावरण सकाळ सकाळ एकदम मस्त राहतं, याच पद्धतीने इकडे गाड्या. तर मित्रांनो, इकडे पाहू शकता या ठिकाणी कांदे आणि डॉग ट्रेनिंग सेंटर, हॉस्टेल. इथं काहीतरी कुत्र्यांचं हे काय गहू आहे, कांदा आहे थोडे थोडे प्रमाणात. अरे अरे अरे, रुक जा रुक जा रुक जा रुक. जाओ 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 जाओ. तरी मुलं पहा इथं पतंग उडवतात. हाय छोटू, क्या कर रहे हो? पतंग उड़ा रहे हो? आज स्कूल नहीं गए क्या? आज 26 जनवरी नहीं है? हाँ, तो ध्वजावंदन नहीं करते हो? ध्वज वो करने के लिए नहीं जाते हो? नहीं जाते हो? स्कूल में होता ही नहीं होता, फिर आप नहीं गए? कौन से स्कूल में पढ़ते हो? हाँ, कौन से क्लास में पढ़ते हो? 6 में. गुड. वो छोटू क्यों कौन से क्लास में? सेकंड में. अच्छा, आप कहाँ रहते हो? ये वाला मकान है, इससे आगे वाला? अच्छा अच्छा अच्छा. हाँ हाँ हाँ. ये और यहाँ पर आपका घर कहाँ पड़ता है दादी? ये वाला है. अच्छा अच्छा. और वो जो पीछे जो वो गोबर के क्या बोलते हैं उनको, उपले, जो गोल गोल बनाए, वो गोबर के नहीं थे आप उधर के, वो जो लगाए वो, उनको क्या बोलते हो? अच्छा, क्या बोलते हो? क्या बोलते हो? सेकाली. अच्छा 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 अच्छा. और अभी खेती में क्या होता है इधर? गेहूँ और अच्छा, प्याज पानी रहता है उधर? हाँ, पानी है. अभी कितने दिन रहेगा और पानी? अब देखो, पानी अच्छा पानी पूरा साल चलता है पानी? हाँ, खेती के लिए भी. खेती के लिए भी. तो अच्छा पानी फिर इधर तो. अच्छा 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 अच्छा. और बोले चलो गाँव घूम के आते इधर. चाय पानी नहीं नहीं नहीं, बस कोई नहीं, थैंक यू थैंक यू, बस बस बस, थैंक यू. हाँ, तो वीडियो बनाता हूँ मैं यूट्यूब पे. तो मैं वाला थोड़ा हमारे जो यूट्यूबर जो फैमिली है उनको दिखाता हूँ मैं, कैसा राजस्थान है, कैसे गांव, इधर कल्चर कैसा है गांव का, कैसे लोग है. हाँ, ये तो हमारा पोता है. अच्छा, ये पोता है दोनों? भैया का बार वो गाड़ी ले गई. हाँ 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 हाँ. अच्छा अच्छा. हाँ हाँ. अच्छा, चलो ठीक है, आपसे बात करके बहुत अच्छा लगा. थैंक यू. बस बस, थैंक यू. चाय में पीता नहीं हूँ. ओके, थैंक यू. बस, थैंक यू थैंक यू थैंक यू.
तर मित्रांनो, या ठिकाणी एक आजीबाई होती आणि त्यांचीच नातू खेळत होती, तर पतंग उडत होती. त्यांच्या संग थोडं बोलणं झालं. तर पाणी आहे मित्रांनो या ठिकाणी, वर्षभर पण पाणी चालतं आणि चांगल्या प्रकारे चालतं नाही का. तर त्यांना वाटलं लांबून आलेलं आहे कुठून तरी, त्यामुळे ते म्हणले चला चहा वगैरे घ्या, पण आपण चहा पित नाही. त्यामुळे म्हणतं ठीक आहे, चांगली लोक इकडं. तुम्ही जर इकडे गावाकडे एक प्रथाच राहते मित्रांनो, व्यवस्थित बोलणं. मग आता खरं इकडं गाव चालू झाले मित्रांनो. बघा शेती वगैरे बघा किती छान आहे, मस्त एकदम भारी. आणि आपण आता इकडे 2 रोड चाललेत, एक इकडे चाललाय एक इकडे चाललाय. आपण मित्रांनो मला वाटतं ह्या साईडला जावं. ह्या साईडला जरा थोडं जास्त गाव मोठं वाटतंय मला. तर मित्रांनो, मी एक इथं नवीन गोष्ट पाहिली. नवीन गोष्ट म्हणजे ही आहे, इथं प्रत्येक शेताला कुंपण आहे. आता हे कुंपण कशासाठी आहे, काय आहे भानगड? आपल्या इकडे तर काय एवढं कुंपण वगैरे काय नसतं, बांध असती आणि बांधावरती नाही का, बांधाच्या याच्यात जास्त म्हणजे असं प्राणी वगैरे बहुतेक इकडे त्रास देत असतील 100%. त्यामुळं काय इकडे पाहू शकता पूर्ण कुंपण आहे, प्रत्येक शेताला कुंपण आहे. मी म्हटलं 1-2 शेतांना असेल, पण असं काही नाहीये, सर्व शेतांना कुंपण आहे. आणि इकडं रास्ता कहाँ जाता है इधर आगे? ये जाएगा इधर तो जाएगा चकवासी। अच्छा, गांव आगे है गांव? हाँ चकवासी। कच्चा रास्ता पूरा? इधर जाएगा तो कच्चा जाएगा, इधर जाएगा जो मकान है ना, हाँ, यहाँ तक जाएगा। तो ये रास्ता इधर मकान तक ही जा रहा है, इधर ऊपर जाने के लिए है ना रास्ता? इधर तो जाएगा कच्चा से रोड पे, हाँ 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 और इधर थोड़ा ही है हाँ। फिर बाकी रोड है। अच्छा अच्छा अच्छा। ये रोड इधर भी चल जाएगी। ये मेरे को एक बात बताओ, ये जो लगा है ये क्यों लगाते हैं खेतों के साइड में? ये गाय आती है जानवर आते हैं, अच्छा इसके लिए। ओके ओके, हर खेत में है इसलिए मैं पूछा। हाँ। पानी रहता है इधर? पानी तो है। नहीं नहीं, कितने दिन रहता है? गर्मी के दिन रहता है? हाँ। क्या होती है फिर खेती इधर गर्मी में? गर्मी के अंदर तो सब्जी डाल देता है। सब्जी, अच्छा। फिर तो पानी इधर ठीक है, मतलब पानी की कमी कहाँ है फिर? उधर जैसलमेर बाड़मेर साइड में कमी है ना पानी, उधर तो कम है ना? अच्छा 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 अच्छा। आपका गाँव? मैं महाराष्ट्र से। तो ये वो बना रखा है क्या? यूट्यूब चैनल है मेरा, वीडियो बनाता हूँ मैं। और आया हो गांव घूमने के लिए, कैसा है देखने के लिए राजस्थान के गांव? कच्चा तो है यार, इधर तो कच्चा हाँ है। हाँ हाँ। इधर इधर मत जाना, अच्छा इधर निकलना सीधा। अच्छा। ये आगे से ऐसे को मजा रास्ता, हाँ, उधर मत जाना, ऐसे जाना, सीधा। फिर आगे रोड आ गई, हाँ, रोड से फिर इधर आगे रोड आ गई, फिर वापस इसी रोड में दे जाना वाला। अच्छा वापिस आ जाती है इधर घूम के? इधर से आ जाना। ओके ओके ओके, ठीक है ठीक है, धन्यवाद धन्यवाद, ओके। मित्रांनो, खरंच गावामध्ये जो सुकून असतो आणि जो सुकून पाहिजे तो खरंच गावामध्ये आल्यावरतीच भेटतो. आणि शेतकरी मित्रांनो, खरंच तुम्ही नशीबवान आहात, खूप नशीबवान आहात. हे सुकून आणि समाधानाचं जीवन तुम्ही जगताय. नाहीतर लाखोची नोकरी करून सुद्धा लोक सुख आणि समाधानासाठी पुन्हा लाखो रुपये खर्च करतात. पण ते तुम्हाला जे गावाकडचे आपले लोक आहेत, शेतकरी मित्र आहेत, नक्कीच एक सुखाचं आणि समाधानाचं जीवन तुम्ही जगताय. तुमच्या एवढे नशीबवान खरंच तुम्हीच आहात. आणि आज बा मित्रांनो, मी गावचा आनंद घेण्यासाठी किंवा हे करण्यासाठी मी आज रविवार आहे, सुट्टी आहे, सगळी मुलं आराम करतात, कुठं बाहेर फिरायला जातात, कुठे सिटीमध्ये जातात शॉपिंगला यायला. पण मी कुठं आलोय? गावाकडे. कशासाठी? का एक दिवस आहे आपल्याकडं, तर आपण थोडा गावाचा आनंद घेऊ. आणि जे समाधान असतं गावामध्ये, जे शांत वातावरण असतं, तर त्या वातावरणामध्ये मी आहे. आणि पाहू शकता मित्रांनो, इकडं पूर्ण
एकदम मस्त असं वातावरण आहे, झाडं आहे मोठी मोठी आणि भारी. तर कुणीही आपल्या शेतकरी मित्रांना म्हणा किंवा जे शेती करतात त्यांना, काही लोक शेतीतली काय समजतात, गावंढळ लोक आहे. अहो पण तुम्ही एक विचार करा, अख्ख्या जगाला तो शेतकरी पोचतोय. जे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या गरजा आपल्याला लागतात शहरातल्या लोकांना, त्या सर्व त्या शेतीमधून म्हणा किंवा त्या गावातूनच येत असतात. त्यामुळे त्या लोकांना आपण कमी लेखून किंवा त्यांना कमीपणा दाखवून आपला मोठेपणा सिद्ध होत नाही. म्हणून कोणी किती लाखाची करू, 10 लाखाची नोकरी करू, नोकरी ती नोकरी राहते. तुम्हाला तिथं गुलामच, तुम्ही त्या ठिकाणी गुलामच असता, वेळेचे बांधील राहता. तुम्हाला जे काम सांगेल ते तिथं करावं लागतं. पण गावाकडे तसं नाही. गावाकडं खरंच तुम्ही मनाचे राजा आहात. प्रत्येक जण मनाचा राजा आहे, शेतकरी मित्र हा. आणि तो राजा हा राजासारखाच जगतो. जेव्हा वाटेल तेव्हा उठणे, जेव्हा वाटेल तेव्हा शेतामध्ये काम करणे. तसं वेळेचं बंधन शेतकरी मित्रांना पण असतं, पण ते त्यांच्या मर्जीने करतात. आज 4 दिवस काम केलं तर 4 दिवस ती त्यांना कोणीही विचारणार नाही तू काय करतोय काय नाही. तर ह्यासाठी मित्रांनो, गावाकडलं जीवन हे खरंच सुखाचं समाधानाचं आहे. आणि भरपूर असे मोठे सेलिब्रिटी आहेत. आज नाना पाटेकर घ्या, आज एवढा मोठा सेलिब्रिटी असून सुद्धा एक साधं जीवन जगतोय गावाकडचं. गावाकडे 4 गाया, 4 बैल, म्हणजे शेतीकडं, शेतीमध्ये घर आहे त्याचं मस्त, आणि त्या ठिकाणी एकदम सुखाचं समाधानाचं जीवन जगतोय. आज सलमान खान आहे, एवढा मोठा सेलिब्रिटी. आज त्याचं मला वाटतंय कोकणच्या तिथं कुठेतरी एक फार्म हाऊस आहे. तो मुंबईच्या घरी कमी आणि त्या फार्म हाऊस वरती जास्त राहतो आणि एक सुखाचं समाधानाचं जीवन जगतो. यावरून आपण ओळखू शकता, तुम्ही किती मोठे झाले तरी गावाकडचं जे सुख समाधान आहे ते कोणीही पैशाने विकत घेऊ शकत नाही.